परत एकदा बघा तुम्ही. काय शायनिंग मारते काय ते होतंय मग. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सिद्धी. तर लिपस्टिक लावली, आता मी चालले बाहेर. कपडे चेंज करायचे पण लिपस्टिक लावली आहे, कारण का मी सगळं जे सेटअप आहे माझा ते दुसरीकडे शिफ्ट करते. कारण का ही बॅग आम्हाला गावी न्यायची आहे. आम्ही चाललो गावी चाललो आहे आम्ही, कारण आमची जत्रा आहे. अचानक प्लॅन झाला आहे 2 दिवसाआधी. माझी मैत्रीण पण एक येणार आहे आणि आम्ही फॅमिली 4 जण चाललो. येस, खूप 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 एक्सायटेड, कारण का मी खूप दिवसांनी गावी झाले. मम्मी आणि पप्पा तर दर महिन्याला जातातच नो डाऊट. आजच तर बघतोय इकडे. हाय कर सगळ्यांना, बोल हाय एव्हरीवन. तर येस, मी सगळं पटापट शिफ्ट करते. मला जे जे पाहिजे आहे मेकअपचं सामान ते मी ह्या बॅगेत घेते, वॉश बॅगमध्ये. कारण आत्ता काहीच पाऊच वगैरे काही भेटत नाही आहे मला, आणि असंच होतं. आणि उद्या निघणार आहोत आम्ही. बाय द वे गाईज, आज माझ्या मम्मीचा बर्थडे आहे. सगळ्यांनी विश करा माझ्या मम्मीला. ओके, वेट, मी तुम्हाला दाखवते. मम्मीकडे बघ, तो बघ, सगळ्यांना विश करतात. हाय बोल. हाय, आम्ही उद्या गावी चाललो. येस. ए, मम्मीला हॅपी बर्थडे बोललास तू? हॅपी बर्थडे मम्मा. थांबा बघा तुम्ही, एक बघा, एक मिनिट मी तुम्हाला. तर येस, मी काय करते, ओके 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 मी बॅगचं सगळं अनपॅक करते, कारण का जे जे मला हवं आहे तेच मी घेऊन जाणार आहे. जास्त भाबड पसारा नाही घेणार आहे, कारण ते उचलायला आहे ना. एक तर आमची तिकीट कन्फर्म नाही आहे, आणि तात्काळमध्ये आज सकाळी बघत होतं तर तेही भेटलं नाही आहे. अरे अगस्त्या, नको करू हे. इकडे दे, इकडे दे, दे इकडे. ओके, थँक्यू. तर येस, काही असा भाबड पसारा नाही नेणार आहे मी, कारण मला माहिती आहे की मला मॅनेजेबल नाही होणार आहे सगळं. सो जे गरजेचं आहे तेच मी नेणार आहे. तर येस, बघा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, मजा येणार आहे. आता मी आणि मम्मी चाललो मम्मीचा डे आउट करायला, कारण एक मिनटं कम्फर्टेबल होतं मला. ओके, कारण मम्मीचा बड्डे आहे. सो वी थॉट काहीतरी गिफ्ट अँड ऑल मी पण देणार आहे तिला माहितीच आहे. ओके, तर आम्ही घ्यायला चाललो आता काहीतरी दिलचीसाठी, आणि तिला पण घ्यायचं आहे काहीतरी कपडे येणार, तर त्यासाठी चाललो. आणि ह्याचं काहीतरी वेगळंच चाललं आहे. आणि माझ्या कपड्यातलं माझं कपड इतकं वियर्ड आहे ना, बघून हसाल. तर येस, मी पटापट भरून घेते, नंतर मी तुम्हाला जाताना भेटते. कपडे चेंज करायचे म्हणजे निघूयात आपण. येस, फायनली मी रेडी झाले, निघतो आता. स्टेशनला जायचं आहे मला, तर बघू काय भेटतं का. मी मम्मीला म्हणत होती झुडिओला जाऊन येऊयात, बट झुडिओ नको, खूप टाईम पण होईल, आणि मग एक एक गोष्ट बघत गेलो तर ते घेत पण जाऊ आम्ही, म्हणून मग झुडिओ स्किप केला आणि स्टेशनला चाललो. तर बघूयात आपण काय काय घेतो आहे. आणि गावी घेऊन जायच्या काही गोष्टी पण घ्यायच्या, म्हणजे खाणं पिणं वगैरे. निघालं चालले आणि ऑटोमध्ये आहे. ह्याला घेऊन जायला लागतं आहे आम्हाला. बाबू बघ, न सांगता प्रमोशन हाय गाईज मला. चालेल, ठीक आहे. आम्ही आता बघू काय काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं. हे ह्या ड्रेसवरती काजळ, म्हणजे सॉरी, ह्या ड्रेसवरती आईस वेगळे दिसतात ना, ब्राऊन दिसतात ना, एकदम ब्राऊन आईजच आहे, नॉट ब्लॅक. चलो, बाय बाय. बाय बाय बोल. बाय. मिळते हे काय आवाज आहे त्याचा रिक्षामध्ये. काहीच तुम्ही आवाज ऐकू शकता, किती गर्दी आहे. म्हणून मी ब्लॉग नाही करत आहे, आणि मला लाज वाटते. घेतला ड्रेस. येस, आम्ही खूप फिरलो, खूप काही गोष्टी घेतल्या. मला रडायला येत होतं. काय रडायला येत होतं तुला? हा, हेअरचे पिन्स पण नाही घेतले, ह्याच्यामुळे आम्ही निघालो लगेच. त्याच्यामुळे सॉरी बोल, चल सॉरी बोल.
सॉरी बोल. आता मी निघालो. मम्मीला फक्त ड्रेस घेतले आणि काय घेतलं, ज्यूस प्यालो आणि भाजी वगैरे जे काय, आणि मी कवर घेतला, मम्मीला पण कवर घेतला फोनचं, स्क्रॅच गार्ड वगैरे मम्मीचं लावायचं होतं ते लावलं. आणि आता निघालो तर मी घरी जायचं जातोय ना, घरी चाललोय ना आपण. खाऊ हवं. तर मी कधीच आले घरी, पण ते ब्लॉगिंगचं वगैरे सगळं असं डोक्यात घेऊनच गेलं. हा जो पसारा बघताय हा सगळा आवरायचा आहे आणि तो बॅगेत पॅक करायचा आहे. आणि हा ओव्हरऑल पसारा माझाच आहे बाय. बाकी सगळं, कारण का माझं असं असतं की मला सगळं असं विसरायचं नसतं मला, मग मी ते आधीच करून घेते. केसांची हालत तर बघू शकता. हेअर स्पा लावायचं आहे मला, मग ते मे बी गावी घेऊन जाईन, कारण का मग ते ट्रॅव्हलिंगमध्ये खराब होतील. तर येस, मम्मीने 2 ड्रेस घेतलेत, प्लाझो सेट घेतला आणि मी एक घेतला, मम्मीने एक घेतला, म्हणजे मी मम्मीला दिला असं. मग बाकीचं उद्याचे घालायचे कपडे काढून ठेवलेत. आता पॅकिंग केली आहे साडी आणि हे सगळं. किती आवाज आमच्या घरी. खायचं सगळं पॅक केलं आहे. मी पाणीपुरी बनवणार आहे गावी, सो ते पुरी तर राहणार नाही ऑब्व्हियसली घेऊन जाऊन. मग ते पुरी जे तळायचं असतं ना ते घेतलं मी. पापडी चाट बनवणार आहे, सो ते पापडी घेतली आहे. बाकी सगळं उद्या मम्मी आणेल, पुदिना येणार, कारण का उद्या परत जाणार आहे. अगेच त्याला घेऊन गेलेलो म्हणून मग काय घ्यायला नाही भेटत, कारण का तो मग हट्ट करत राहतो की मला हे दुकानात चल त्या दुकानात चल, म्हणून जे होतं ते तेवढंच घेतलं आहे. कॉपीराईट येईल, कारण का मागे आंबेडकर जयंती आहे आज, तर त्याचं सगळं चालू आहे. म्हणून मी आता जेवून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. बाय. माझी झाली आहे, इथे माझं आहे, तिकडे पण माझं आहे, म्हणजे ह्यांना तर जागाच नाही आहे पॅकिंगला. आत्ता प्रॉब्लेम आहे असा, जागा नाही आहे. तर आता दुसरी बॅग आम्ही घेणारच होतो दुसरी बॅग. मम्मी म्हणते नको 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 म्हणून आता हिचं बघा काय ते. आणि पसरा आता आमचं पार्सल आलाय. रिद्धी, हे काय कपडे, हे कपडे आणि त्यांना जागा, हे कपडे दाखवू नकोस. ओके, हे सगळ्यांच्या घरचं मेस आहे, पण हे आमच्याच दोघींची बॅग भरली आहे. सो आता काहीच प्रॉब्लेम खूप झालेत. ते जाताना घालणार आहे. ओके, ते जाताना ती घालणार आहे. नवीन घेतलंय तिने. मला आण ना कधीतरी. हा, मीच तुला आणते, काहीतरी वाटलं पाहिजे तुला. ते मी घालणार आहे. आणि हे ती बाकी ते तुम्हाला दाखवते 1 मिनिट. असं पकड. ही स्पेशल बॅग आहे गाईस, आणि या बॅगेत आहे मेकअप मेकअप मेकअप, कारण दुसरी बॅगच नाहीये. आता हे कुठेतरी ट्रान्सफर करावं लागणार आहे मेकअप, आणि ह्याच्यात मला हेअरचं घ्यायचंय आपलं ब्लो ड्रायर. सो ही वेगळी बॅग, कारण का ह्याच्यात मोस्ट ऑफ काचेच्या गोष्टी आहेत आणि ते बॅगेत टाकणं पॉसिबलच नाही आहे. सो लेट सी, जर सॅग वगैरे मी साईडला लावायची बॅग वगैरे घेतली मोठी तर मी त्याच्यामध्ये टाकेन, कारण का दुसरं ऑप्शनच नाही आहे. आणि मी असं विचार करते की मी ही बॅग घेऊ की नको घेऊ ना, कारण का लग्नाचं नाही का, पण तरी सुद्धा मी साडी नेसणार आहे. फोन बिन ठेवायला मी ह्याच्याकडे दे त्याच्याकडे दे. सो बघूया, लेट्स सी. चलो मिलते हैं कल. बाय गाइस. हॅलो एव्हरीवन. सो इट्स अ नेक्स्ट डे. आत्ता जस्ट झोपून उठले मी. संध्याकाळा 6:30 झाले आणि येस, माझी तयारी अजून बाकी आहे. कपड्यांची पॅकिंग झाली आहे. हे सगळं जे काही माझं मेकअप स्टफ आहे ते बाकी आहे. हे माझं स्किन केअर ते घ्यावंच लागणार मला, कारण की ह्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. हे सगळं इथे मेकअप आहे आणि हे ब्लो ड्रायर घेतलं आहे. बाकी बघू मी आता. मला ह्याच्यासाठी पाऊच मी काढला आहे, तो त्याच्यात पटकन भरून येते. तर एक बॅग म्हणता 2 बॅग झाल्या. 2 बॅग म्हणजे कपड्यांच्या. मग मी एक लाईट लावते. जरा जास्त क्लिअर दिसतंय. एक बॅग कपड्याची बोलता 2 बॅग झाल्या ऑलमोस्ट. एक म्हणजे ती ट्रॉली बॅग छोटी, आम्ही मोठी घेणार होतो पण जरा दमले. हां, तर मोठी घेणार होतो, तर ती मोठी बॅग आहे ना रिक्षामध्ये जाणार नाही, तर छोटी कशी तरी ॲडजस्ट करता येईल. तर आता ही बॅग एक आहे, ही आमच्या ज्वेलर्सने दिलेली. तर ही बॅग, ही ज्वेलर्सवाली बॅग घेणं इट्स मॅन्डेटरी. ओके, सो ही बॅग, ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या, मम्मीला जे मी आणायला सांगितलेलं तर तिने सगळंच आणलं आहे. तुम्ही बघू शकता, कोबी, गाजर, पुदिना वगैरे सगळं. काल पण मी ऑनलाईन भाज्या मागवल्या, त्या पण मी तुम्हाला दाखवते.
तर हे सगळं घ्यावं लागणार, कारण का आमचं कसं म्हणजे गावापासून चिपळूण थोडं लांब आहे स्टेशन, लांब म्हणजे एक अर्धा तास. तर ते परत जा कोणाला तरी सांगा, त्यापेक्षा बेस्ट आहे की आपण आपल्या घरी आपलं जेवढं इथून आम्हाला नेता येईल, कारण का 3 ते 4 दिवसाचा स्टे आहे. सो इथून घेऊन गेलेलं खूप बरं आहे. तर हे आपण आता हे मी सगळं पॅक करते आणि खायला वगैरे घेतलेलं आहे. आमच्या बाजूला आहेत ना, तर त्यांच्याकडे आम्ही दरवेळी काही ना काही खायला नव्हतो, तर त्यांच्यासाठी ते खायला आत्ता आणलं मी येताना. आणि बाकी सगळं, कारण का मी दुपारी बाहेर गेलेले लंचसाठी, असंच गेले होते. तर हे सगळं मी पॅक करते आणि तुम्हाला अजून भाज्या आहेत. मम्मी ते फ्रीजमधल्या भाज्या दे, सगळ्या फ्रीजमधल्या भाज्या दे. चला मम्मी देईल तोपर्यंत माझा मी आज ब्लू ड्राय केलं आहे, सो ते थोडे मॅनेजेबल झाले. नाही तर इथून थोडे माझे वेवी आहेत, कारण का मी लास्ट टाइम स्मूथनिंग केली होती ना, तर ते आता कसे हेअरची ग्रोथ होते, तर ते कसे होतात. सो परत मला करायचं आहे हेअर ट्रीटमेंट काही ना काही, म्हणून मी वेट करते, नाही तर मी हेअरकट करणारच होते आता माहीच. आणि येस चला आपण पॅकिंग करूया, मी तुम्हाला दाखवते पॅक करताना. ही सगळी भाजी आहे. शिमला मिरची तर केवढी मोठी आली आहे, काल ऑर्डर केली होती. मग मी सगळं पाणी नाही सुटणार ना, थंड आहे तर. तर हे सगळं पॅक त्याच्यात बेस्ट आहे का, त्याच्यासाठी काही वेगळं घ्यायला नको. वांगी घेतली थोडीफार, मला वांग्याची भाजी फार आवडते. भेंडी आहे तिथे, आणि हे सगळं सॅलडसाठी. आणि ब्रेड घेतलं आहे, कारण का सकाळी पोचू तर काहीच खायला नसेल, तर ब्रेड अँड बटर घेते मी पॅक. तर हे सगळं घेतलं आहे, कारण का काकडी गाजर वगैरे सगळं घेतलं आहे. सो ब्रेड आहे तो सँडविच पण काही बनवू शकतो. सो असं सगळं आहे माझं. तर येस पटापट पॅक करते. तर काय झालं माहिती आहे, एकदा ना माझं मेकअपचं आणि ते ब्लू ड्राय आहे, तर बॅगेत जागाच नाही आहे. 1 मिनिट, मला एक कॉल येतो आहे, तुम्ही पटकन पिक करा. जागा नाही. हे का घेते, काही पण ग्लास घेतलाय. येस पटापट मी पॅक करते या ज्वेलर्सच्या बॅगमध्ये. मम्मी ना आमचं काही म्हणजे मम्मी टोप पण घेते गाईज. टोप तिने ऑलरेडी दुसऱ्या याच्या एक बॉक्स घेतो आम्ही, कुकर घेतलेला नवीन, तर तो पण घेतला आहे. तर त्या बॉक्समध्ये ऑलरेडी तिने 2 का 3 टोप भरले आहे त्या कुकरमध्ये बेसिकली. ह्या अजून एक. येस पटापट करूयात आपण भाजी. लावायला लागेल कारण ना माझं सामान नाही राहिलं. तर मी हे असं लावते, असं ह्याच्यात वांगीच टाकले, म्हणजे कसं हे असं पुकडी करून ठेवत आहे. येस वेल डन. काय आल्याचा तुकडा. हे आहे टोमॅटो. गावी जायचं म्हटलं की आम्हाला सगळंच घेऊन लागायला. आता हे कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना सगळं पाणीपुरी. अदरवाईज आम्हाला कोथिंबीर कढीपत्त्याची तर गरज नाही, कारण का घरासमोर आहे. आणि कोथिंबीर तर मी डाळीतच वापरते, म्हणजे आम्ही सगळेच डाळीतच, कारण का आम्हाला इतर भाज्यांमध्ये आणि कोथिंबीर आणि पोह्यांमध्ये मला स्पेशली कोथिंबीर आवडते. अदरवाईज माझा आणि कोथिंबीरीचा काही एक संबंध नाही, म्हणजे मला नाहीच आवडत बेसिकली. अगं हे का घ्यायचंय, अगं पोहे का घेतले, अगं पोहे का घेतलेत, पोहे आणि रवा. माझ्या मम्मीची मैत्रीण आली आहे, पवार काकी मैत्रीण, म्हणजे एकदमच लहानपणापासून आमचे एकदम खास आहेत ते, आणि ते खूप मम्मीला हेल्प करतात काही असेल. आता पण त्या काही ना काही हेल्प करतात. बापरे माझं काय सामान राहणार सिरियसली काय, मी आधीच टाकून ह्याच्यात काहीच टाईम होता, जागा नाही भेटली. 1 मिनिट.
ओके मॅनेजेबल आहे. पॉसिबलच नाही बघा. स्किन केअर ह्याच्यात टाकते, बाकी मेकअपचं. ओके रिद्धी आली आहे गाईज. मी स्किन केअर ह्याच्यात टाकते कारण का बाकी काहीच जागा नाही आहे तर ते मला काहीतरी करावं लागणार आहे. माझी मैत्रीण आहे तिच्या बॅगेत तरी टाकावं लागणार आहे. का ती पण मला भेटणार नाही, मला स्वतः हातात घेऊन ॲक्च्युली जायला स्किन केअर राहत नाही गाईज. काय करायचं तर बघते. रिद्धी आली आहे, रिद्धीची बॅग दिलेली तिथे घेऊन आली आहे. स्किन केअर वगैरे ठेवते. फायनली बॅग कशी बशी पॅक झाली आहे आणि याच्यात सगळं आहे, बॉटल वगैरे आणि मेन सामान 1 2 आणि हे 3. ह्याला अजिबात जागा नाही. तर आता ह्याच्यासाठी मला काहीतरी मॅनेज करावं लागणार आहे. लेट्स सी गाईज. 7 वाजले 7. रिद्धी तू ही बॅग घेणार आहेस तुझी? हाऊ कॅन मॅनेज एव्हरीथिंग? पॉसिबलच नाही आहे सगळं. अगं तू घे ना ती बॅग. त्याचे शॉर्ट्स टाकायचे आपण. कधी तुझं ऑफिस तू कधीपर्यंत सुट्टी? काही आमचं जरा ते बोलणं चालू राहील तर 20 नंतर. फेसवर न काय करता फेसवर ग्लो येणं किती छान आहे ना. बाय द वे ही लिपस्टिक मला फार म्हणजे फार आवडली आहे. फार दिसते पण एकदम कमाल. मी न्यूड्स मोस्टली प्रिफर करते. ते डार्क लिपस्टिक मला आवडत नाहीत. सो ही माझ्याकडे लिपस्टिक खूप दिवसापासून आहे, 4-5 महिन्यापासून. पण मी आज लावली ती. टाकले मी. ते काय डब्यात होते? नाही होते भरपूर, अर्धा डब्बा भरलेला. बघितलं गाईज, माझ्या मम्मीला अर्ध्या गोष्टी माहितीच नाही. तर आता बेड आहे म्हटल्यावर बेडवरती सगळ्या गोष्टी पडलेल्या असणार ना गाईज. तर आता मी काय म्हणत होती, हां माझी बाकीची जी बॅग म्हणजे बाकीच्या गोष्टी ज्या भरायच्या आहेत तर त्या आता मी पटापट कुठेतरी कोंबायचीच कामं आता करावी लागतील आपल्याला. आणि हंड्रेडला काळा का घाला माहिती आहे तुम्हाला? तुम्ही म्हणाला काय झोपत नाही ना ते नाही. नो तुम्ही बघू शकता. 1 मिनटं. हा हे बोट बघा. सी काळा दिसतोय थोडंफार. चल हात ओके हे बघा म्हणजे काळं दिसतंय ना थोडंफार. तर ते काजळ आहे कालचं. हां ते वॉशआउट करून असं खाली आले कारण का ते पटकन नाही जातात. खूप छान काजळ आहे. आमच्या रिद्धीची चिडचिड का होते आपण तिला ते विचारूया. तर तिथे काय आलं? तू दिसतेस का पण? ठीक आहे. तिला ना पसारा हा प्रकार नाही आवडत. आणि येस गाईज आज रिद्धी लवकर आली आहे कारण का ती ॲक्च्युली ओटी वगैरे मारून रोज येते. पण आम्हीच तिला म्हणालो बाबा तू ओटी मारून येशील हां आणि आम्ही गेलेलो असू त्यापेक्षा ये लवकर. मागे चला बाय. खूप झाली माझी बडबड. हां बॅगेत जे काय कपडे होते शॉर्ट्स अँड ऑल जे काय घ्यायचं होतं तर ते घेतलं आहे. आणि आता बाकीच्या कपड्यांची सोय चालू आहे. कपड्यांची नाही ह्या पसाराची. हे एवढाच पसारा बाकी आहे हे टाकायचा. बाकी ऑलमोस्ट डन. एक बॅग घेतली आहे मी. आता तुम्हालाच घ्यावी लागेल असं मला वाटतंय. तर आता हे सगळं मी बाहेर ठेवते कारण नंतर मग काय. चालली मम्मी. तर मी तुम्हाला दाखवते की किती बॅग्स झाल्यात बघा. 4 दिवसांसाठी काम चाललं. बॅग्स बघा आमच्या. तर हां हे सगळं होणार. ती मोठी बॅग आहे ती मी घेणार आहे. ती 2 पप्पा घेतील, ही मम्मी घेईल आणि ते 2 रिद्धी घेईल. आणि अजून बॅग व्हायची बाकी आहे का?
हा कपलचं पंखा बघ तिथे राहिलाय आणि ते हे ब्लेड टाकले पाणी बिनी त्याची बाय बाकी आहे. आणि जेवण चालू करते. जेवण चालू आहे आणि रिद्धीचं जेवण इथे चालू पण झालं जेवायचं. मी जेवणार नाहीये ॲज युजल. संध्याकाळचं मी नाही जेवत आणि जेवलेच तर एकदम अगदीच थोडं, पण मी नाही जेवणार आहे. कालचं पपाया आम्ही आणलेलं रात्री, तर पपाया आणि वॉटरमेलन खाणार आणि निघणार. जर काही लागलं काकडी वगैरे सगळं आहे आणि वरतीच आहे ते मी खाईन. तर आता बाय. मी आता जाताना निघताना ब्लॉग करेन. बाकी सगळं झालंय. पप्पा आता येतील माझे, तेव्हा पण दाखवेन तुम्हाला. बाय गाईस. फायनली आता निघायला रेडी झालो. तर मी बेसिक माझं हे फेवरेट आत्ता रिसेंटली हे मॅक्सचं कप आहे हे. ह्याची लिंक असेल तर मी देईन. मे बी मी हे किती काढू घेतोय. मे बी मी हे शॉपवरून परचेस केलं, सो माहिती नाही आहे ह्याची लिंक. पण जर वेबसाईटवर असेल तर मी नक्की देईन. आणि रिद्धी एक मिनिट जरा मी कॅमेरा असते. रिद्धी मी मम्मी पप्पांना दाखवते. स्वीटीला आमच्या कळालं आहे आम्ही चाललो आहे, तर ती एकदम उदास होऊन बसली. हाय स्वीटी. स्वीटी स्वीटी. ओके मम्मी पप्पांना तयार झालात? हो ठीक आहे चला निघूया. हा निघूया. आता मम्मीला सगळं आमचं सामान यार कसं नाही इथे पत्ता नाही आहे बसायचा. मम्मी हाय कर. हे बघ यांचा चान्सेस झाला का प्रार्थना स्टेशनला पोहोचलो आहे आणि ट्रेनची वाट बघतोय, कारण का सगळ्या लांबच्या ट्रेन येतात आणि आम्हाला जायचं ठाण्याला. तर लांबच्या ट्रेनने जाऊन काय फायदा ना, कारण आमच्याकडे इतकं हां जातो माझा अगदी जातो आयफोनमध्ये प्रॉपर जातो. आणि सामानच एवढं आहे तर काय कोणत्या ट्रेनने दुसऱ्या जायचा काही चान्सच नाही आहे. म्हणून आम्ही ठाणा ट्रेनची वाट बघतोय. तर आता बघूया. रिद्धीचं काहीतरी झालंय गाईस. भेटू पण आता ट्रेनमध्ये आम्हाला बसायला जागा काय उभं राहायला जागा भेटली तरी खूप आहे, कारण का 4 तासाचा प्रवास आहे तर काय एवढं वाटत नाही. तर बघूयात आता ट्रेन येईल थोड्याच वेळात आणि आम्ही चढू. मम्मी तुला जागा वाटतं भेटेल? काय उगाच ओव्हर कॉन्फिडन्स. तुला वाटतं? नाही वाटत. तुला वाटतं जागा भेटेल की नाही? भेटेल. मम्मी आणि हिचं एकदम कॉन्फिडन्स आहे. तुम्हाला वाटतं जागा भेटेल? मी ट्रेनमध्ये बसलो आणि जागा थोडीफार भेटली आहे. थोडीफार म्हणजे बसायपुरती तरी खूप भेटली आहे. आजीने मला जागा दिली आहे. आजी एकदम चिल आहे. आजी एकदम चिल आहे आणि डोअरच्या जवळच आहे. हवा वगैरे छान आहे. स्वतः 3-3.5 तासाचाच प्रवास आहे, असं काही एवढं वाटत नाही. चल सगळ्यांना मी पोचलोय खेडला. किती वाजले? 3:45 झाले असते ना. 3:45 झालेत. खेडला पोचलो. आता अर्धा तासात पोचू शकलो. मजा येईल. तरी ऑटोवाल्याला काकांना कॉल लावून सांगितलं की निघायला, कारण का मग लेट होईल त्यांना यायला म्हणून. तर येस मजा येते. खूप साऱ्या गप्पा म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या. काय ते होतंय मग. फायनली आम्ही आलो चिपळूणला आणि इथे फोटो काढायचं मॅन्डेटरी आहे. बाकी एक गाईस मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली नाही, माझी चप्पल पडली आहे आणि मी अशी अनवाणी पायाने चालली आहे. चप्पल पडली म्हणजे कुठे माहिती आहे का, मी बाहेर बघायला आली तिथे पडली चप्पल. काय
प्लॅटफॉर्म क्रमांक रिक्षावाले काका येतात तर आम्हाला वेट करावं लागेल. आणि एस टीचा आणि माझा काही संबंध नाही आहे कारण का मला खूप जास्त उलट्या येतात. मी तुम्हाला दिसत नसेल अवस्थेत घरी जाऊन दाखवतो आणि ब्लॉग घरी जाऊन एंड करतो.